त्याचं ते कुठं त्याचं एकटाच भीतीवर त्याचा फोटो येतो फक्त व्हिडिओ, एकट्याचाच व्हिडिओ. ते कुठाला आपण काय त्याचं लोकेशन घेऊ शकत नाहीत ना मग, कारण भिंत आणि तो आणि बस त्याची तो इंग्लिशमध्ये काय झाडतो ते कळत नाही. आम्ही शिकलेलो असून बी आम्हाला बी कळत नाही ते काय इंग्लिश बोलतो. मग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत बोलतच नाही तो. पैसे ठेवलेले किती आहेत? 5 लाख. 5 लाख कधी ठेवले होते? 2 वर्ष झाली. 2 वर्ष. मग मध्ये व्याज मिळालं का? नाही मिळालं. याच 1 दिवसाचं पण व्याज नाही मिळालं. पण 2 वर्षाचं खात्यावर घेतलं ते दिलं नाही. म्हणजे खात्यावर वेगळे आणि एफडी वेगळं. खात्यावर नाही, याचं खात्यावरच घेतलं जमा. आता त्यांचे एक जणांचे 15,000 रुपये त्यांना दिले, तुम्हाला तसं काही दिलं का? आम्हाला दिले काही. किती दिले? 40,000 दिले. कधी दिले ते? 2 महिने झाले त्याला. 2 महिने. कोणी मॅनेजरने स्वतः सांगून दिले तुम्हाला? नाही, तिथून पाठवले होते त्यांनी, मॅनेजरने काय नाही दिले. अच्छा, 2 महिन्यापूर्वी तुम्हाला 40,000 मिळाले. पुढं काय? पुढं काहीच नाही. अच्छा. कोणते साऊथ आपला गल्फ कंट्रीमधली कंपनी येणार आहे आणि काय देणार आहे त्यांना, कोणता भरोसा सांगतोय हा माणूस? आमचे माणसं आज ॲडमिट आहेत. आमचा एक जो याचा मंडपचा मालिक आहे तो ॲडमिट आहे आज. त्याचे पण पैसे मग टेन्शन घेऊन मी स्वतः ॲडमिट होतो, ICU मध्ये होतो. ह्या पैशामुळे आमच्या आयुष्याची पुंजी आम्ही ठेवलेली आहे त्याच्यात. बरोबर आहे. मग कुठे जाणार, कोणाकडे मागणार न्याय? बरोबर आहे. आज 3.5 महिने झाले एकही माणूस कोण ॲक्शन घेत नाही, ना सरकार जे आहे ते ना विरोधी पक्ष. म्हणजे किती मॅनेज केलं आहे, हा पैसा त्यांना द्यायला आहे त्याच्याकडे. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. ऑपोजिशन पक्षाने उचलून धरायला पाहिजे होतं की नाही? मान्य की नाही तुम्हाला? कोणत्याही एका याच्यामध्ये कोणत्याही कारणास्तव असं जर कधी झालं तर ऑपोजिशन पक्ष उभा राहतो की नाही? तो पण बंद. सरकारी जो अस्तित्वात आहे तो तर नाहीच नाही. मग मानायचं कोणाकडे? पोलीस पण दखल घेत नाही. आता 3 वेळा जाऊन आलो, 2 वेळेस SP ऑफिसमध्ये आम्ही. मग काय उत्तर? काहीच काय. आता तुमच्या समोरच आहे ना आम्ही. आता वेडे तर नाही ना इथे बसायला साहेब. पावसाळा सुरू झाला, हे सगळे माणसं शेतकरी आहेत आणि मी त्या पैशावर आमच्या पैशावर आमचं घर चालतं त्या व्याजावर. आता कुठे मागायचे कोणाकडे पैसे? हा रोज तारीख देतो, ही तारीख, ती तारीख, हे तारीख. आमचे हे जे कृती समितीचे जे सदस्य आहेत त्यांना तरी किती वेळा विचारणार आम्ही? त्या महाराष्ट्रात मला वाटतं हे पहिलं आंदोलन असेल एवढे दिवस चाललेलं आहे. अंबडच्या लोकांनी मात्र फार सक्रिय ह्याच्यात केलंय काम. हे आणि इव्हन त्यांना सपोर्ट करून, सुरेश खुटे ग्रुपला सपोर्ट करून आम्ही आंदोलन करतोय. किती तारीख आम्ही देतोय ना. हो साहेब, तरी अक्कल येत नाही. अंबड येथे मागील 107 दिवसापासून धरणे व उपोषण आंदोलन सुरू आहे. ज्ञानराधाचे सुरेश खुटे व त्यांचे संचालक मंडळ यांनी जो ठेवीदारांचा पैसा घेतलेला आहे तो त्या मुदत पूर्ण होऊनही परत देत नाही आहे. तो मागील 8 महिन्यापासून बँकही बंद आहे. बँक चालूच नाही. मधात चालू होती. त्यांनी तर परवा सांगितलं ना रविवारी पण. अरे मग त्यांनी परवा सांगितलं ना 21 तारखेला बँका रविवारी पण चालू राहतील. 2 दिवसापासून अंबड शहरातील बँक बंद आहे. तिथे बँकेचे जबाबदार अधिकारी काही उत्तर देत नाही त्याला. अजून एक मला विचारायचं सर, तुम्ही डॉक्टर आहात. हो. मला हे विचारायचं, त्यांचे ते सगळे जे भाषणं असतात त्यांचे फेसबुक लाईव्ह किंवा फेसबुक व्हिडिओज, त्याच्यामध्ये जे शब्द वापरले जातात इंग्रजी, ते आपल्या तरी आकलनात येतात का? नाही, शक्य नाही आकलनात. नाही माहिती. ते जे CA आहेत ना, म्हणजे नॉमिनल जे CA आहेत त्यांना पण ते शब्द समजणार नाहीत. मग त्या शब्दावर विश्वास ठेवून तर आपण चाललो तर. अरे आता तो बोलतोय ना एवढा समोर येऊन, प्रशासन ऐकतंय. आम्ही एकटेच तर नाही ऐकत आहे, प्रशासन ऐकते की नाही? काहीतरी एखादा माणूस तरी प्रशासनाचं ऐकत असेल या केसवर. तो ऐकतोय म्हणजे आम्हाला तर ऐकणंच आहे ना. आमचे तर पैसे हात अडकले, बरोबर की नाही? आता भांडण करून आम्ही पुरणार आहे का त्या माणसाला? नाही पुरू शकत. तो एक टीम 100 वकील उभा करेल, आम्ही कुठून करणार? आलं का लक्षात? आम्ही एकदा आत्महत्या करू. मग मेडिकल फील्डशी संबंधित परत एक प्रश्न विचारतो की हेल्थचे इश्यू, या सगळ्या टेन्शनमुळं हेल्थचे इश्यू कुणाला आलेत का? आमच्या उपोषणकर्त्यापैकी 70% वर वयोवृद्ध लोक आहेत की जे आज वयाच्या 60-65 वर्षाच्या वर आहेत. काही लोकांनी आपल्या जमिनी विकून लेकीच्या लग्नासाठी, नातीच्या लग्नासाठी पैसे टाकलेले आहेत. हे लोक आज उपोषणाला बसलेले आहेत. उष्माघातामुळे आमच्या सरकारी दवाखान्यात 4-5 सहकारी ॲडमिट होऊन आलेले आहेत. काही लोक खाजगी दवाखान्यात गेलेले आहेत. आजच आमच्यापैकी एक
मंडप चालक आहेत प्रशांत सबनीस म्हणून, ते आज एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. केवळ मानसिक खच्चीकरणामुळे की आत्महत्येसारखे त्यांनी वारंवार विचार येणे, अशक्तपणा येणे, जेवण न घेणे, तो आज काम करता करता चक्कर येऊन पडल्यामुळे एका खाजगी रुग्णालयात ॲडमिट आहे. अच्छा, ही आजची परिस्थिती आहे. नेमकं या तुमच्या या सगळ्या आंदोलनाच्या निमित्ताने तुम्हाला कुठेला काय मेसेज द्यायचा आहे? आम्हाला सुरेश कुटेंना एवढाच मेसेज द्यायचा आहे की त्यांनी ठेवीदारांचे जे पैसे घेतलेत ते संपूर्ण त्वरित द्यावेत आणि ते देण्याची प्रोसिजर सांगावी. तारीख पे तारीख हे धोरण अवलंबून नाही, कारण त्यांच्या तारखेवर आम्हाला आता भरोसा राहिलेला नाही आणि जे ते कारणं सांगतायत ते आम्हाला पटत नाही आहेत. RBI ह्या गोष्टीचा कुठंतरी सामान्य गोष्ट आहे की बा त्याचं कुठं लिंक तरी लागली पाहिजे की तुम्ही जे बोलताय त्याचं लिंक लागत नाही आहे. आणि आम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही प्रशासनामधील सहकार खात्याने काहीतरी याच्यात हस्तक्षेप करावा. अच्छा, आपण पाहतोय प्रशासन ढिम्म आहे, प्रशासन कुठलाही याच्यात रोल करत नाही आहे. माझं नाव भगवान रेगुडे. हे जे आंदोलनाचं एकत्रित करण्याचं काम मी डॉक्टर सावंत, त्रिमुखे सर, उघडे सर या सर्वांना आम्ही एकत्रित करण्याचं काम केलं. 12 फेब्रुवारीपासून आमचं आंदोलन सुरू होतं. पाडवा जवळ आला होता आणि मी सुद्धा इतका हातबल झालो होतो. मी जरी शिक्षक असलो तर मी पै करून या ठिकाणी या बँकेमध्ये 4.5 लाख टाकली होती. आणि हे तर शेतकरी आहे, यांची किती व्यथा असते म्हणून मी त्रस्त झालो होतो. पाडव्याच्या अगोदर 2-3 दिवसांनी मी माननीय SP साहेबांना पत्र दिलं की जर आमच्या ठेवीदाराचे पैसे मिळत नसेल, पाडवा आमचा गोड होत नसेल तर मी पाडव्यापूर्वी आत्महत्या करील. मला लक्षात आलं तर पाडव्याच्या आदल्या दिवशी मी या ठिकाणून आज्ञास्थळी गेलो होतो. मी व्हिडिओ टाकला होता तर संध्याकाळी माझे पूर्णची पूर्ण 4,30,000 टाकले. तर माझं मी ताबडतोब सगळ्या ठेवीदारांना मेसेज पाठवला, फोनवर बोललो, ज्या अर्थी माझे पैसे टाकले सर्वांचेच पैसे टाकले पाहिजे. या ठिकाणी पोलीस आले होते, इथले PSI, जालन्याचे PSI आणि DSP यांच्या मार्फत ते मिटाचा प्रयत्न करत होते. की माझं म्हणणं आहे की पोलिसाचं काम हे गुन्हा दाखल करणं, मध्यस्थी करणं नाही. आणि ह्या ठेवीदारांना सांगितले की तुमचे आम्ही उद्या 50,000 रुपये टाकतो, तुम्ही सरांना निरोप द्या, इकडं बोलवा, त्यांना आत्महत्या करायला लावणं. आणि सगळ्या लोकांनी मला बंदबूर केलं की सर तुम्ही निर्णय काही घेऊ नका, तुमचे जरी टाकले असले तर आपले टाकणार आपण असा निर्णय घेत नाही. माझं म्हणणं असं आहे की कुठे आणि प्रशासन हे लोकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते. माझ्यानंतर अनेक लोकांनी आत्महत्या करण्याचे पत्र दिले. तर अशा करताना जर एखादी आत्महत्या झाल्या तर मग काय करायचं? हे काय केलं, त्याला वाटतं की रेगोडी सरांनी आंदोलन सुरू केलं, यांचे पैसे दिले की बाजूला सरते. पण मी नाही, कारण माझे थोडे पैसे, पण कोणाचे 7 लाख आहे, कोणाचे 10 लाख आहे. आणि कष्टकरी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि मग ते काय करते, एक उदाहरण सांगतो. आज मला पैठण तालुक्यातून एका महिलेचा फोन आला, नाव सांगत नाही, ती अंगणवाडी सेविका आहे, तिचे 10 लाख या बँकेत मुलीसाठी टाकले होते. पुन्हा तिने दुसऱ्या बँकेतून कर्ज केले, 14 लाख टाकले. आणि मुलीचं लग्न मोडलं की तिने कोणालाच सांगितलं नाही ही पैसे आहे म्हणून. कशामुळे मोडलं? आणि तिच्या वडिलाला ही बातमी कळली आणि वडीलसुद्धा तिचे नंतर एक्सपायर झाले. म्हणजे अशा पद्धतीने लोकांच्या जीव घेत आहे. हा कुठे हा खोटा आहे. लोकांच्या जेव्हा काय झाला, उद्योग झालेला आहे आणि याला आम्ही पैसे घेतल्याशिवाय सोडणार नाही, आम्ही हटणारच नाही. म्हणजे आमचे मित्रांनो, कणखर आवाज, नेतृत्व ज्यांनी लोक एकत्र केलेत त्यांच्या हक्काच्या पैशासाठी. पण दैनिक लोकप्रश्न आणि महाराष्ट्र न्यूज बुलेटिनसाठी मी डॉक्टर लड्डा सह कॅमेरामन कृष्णा अनपट.